हरिओम. माझं नाव सुनीता विराज बाबूसिंह जांभळे, गडिंग्लज उपासना केंद्र. माझं लग्न 1998 साली झालं आणि मी गावावरून मुंबईला मिस्टरांच्या तिकडे मुंबईला गेले. त्यानंतर तिथे 1-2 वर्षातच माझे काका सुभाषसिंह देवरकर जे आता हडपसर उपासना केंद्रात आहेत, त्यांनी मला बापूंविषयी माहिती सांगितली. पण एकत्र फॅमिली होती, त्यांच्या मनाविरुद्ध मी काही करू शकत नव्हते. म्हटल्यानंतर मी त्यांच्याकडून सगळं ऐकून घेतलं, पण मला एकत्र फॅमिलीला हे करून जाता आलं नाही बापूंकडे. आणि असेच 5-7 महिने गेले. मग फॅमिलीतल्या लोकांना पण बापूंविषयी आजूबाजूकडून समजलं, त्यांना पण बापूंचं पटू लागलं. मग त्यांनी पण बापूंच्याकडे जायचा निर्णय घेतला. असे करत आम्ही सगळे एकत्रच बापूंच्याकडे गेलो. आम्ही सगळे एकत्र बापूंच्याकडे गेलो म्हणण्यापेक्षा बापूंनी आम्हाला पूर्ण फॅमिलीला त्यांच्याकडे बोलवून घेतलं असं म्हटलं तर योग्य होईल. आणि तिथून आम्ही बापूंच्याकडे असं जायचो, पण कधी कधी तरी जायचं, असं कंटिन्यू जात नव्हतं. त्यानंतर मुलं जन्माला आली, मुलं लहान होती. मग प्रवचनाला मुलं थांबणार नाहीत म्हणून आम्ही नंतर बापूंचं प्रवचन झाल्यानंतर फक्त दर्शनाच्या वेळेला तेवढं जायचो बापूंच्याकडं. असं करता करता 2005 साली मिस्टरांनी मुंबईवरून गावी परत, ते पोस्ट ऑफिसमध्ये जॉबला आहेत, त्यांनी परत इकडं गावी बदली करून घ्यायचं ठरवलं. मग आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर 1-2 महिने झालं इथं गडिंग्लजमध्ये. आणि 1-2 महिन्यानंतर त्यांना बापूंची उपासना कुठं चालते ह्याची हुरहुर लागली. त्यांनी उपासना केंद्र कुठं गडिंग्लजमध्ये आहे काय सगळं शोधून काढलं आणि आम्ही दोघं पण उपासनेला जायला लागलो. उपासनेच्या मध्ये सेवा कार्यात भक्तीत कधी रममान झालो आम्हालाच कळलं नाही असं. आणि त्या दरम्यान आम्हाला बापूंचे एवढे अनुभव येत गेले, छोटे मोठे अनुभव असे येत गेले की आम्हाला फक्त बापू, बाकी काही नाही. घरचं आवडलं की फक्त बापू एवढंच मला माहिती होतं आणि मिस्टरांना पण. आता तसे अनुभव सांगायला गेले तर भरपूर आहेत, पण आता गेल्या वर्षीचा सध्याचाच मी एक अनुभव सांगते. 2022 साली 7 फेब्रुवारीला माझ्या मनात आलं की एक श्रीपाद वल्लभांचं चरित्र आहे, त्याचं मला पारायण करायची इच्छा झाली माझी. मी अगोदर पण ते करत होते कधी कधी. आणि 7 फेब्रुवारी सोमवार दिवस होता. मी पारायण करायला सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठले. माझं पारायण 3 वाजता माझं वाचन चालू झालं, 6 वाजेपर्यंत वाचन झालं. आणि नंतर 6 नंतर मला एकदम झोप यायला लागली, मला झोप आवरेना. मग मी मिस्टरांना सांगितलं की एक तासभर मी झोपते, 7 नंतर मला तुम्ही जागा करा. ते ठीक आहे बोलले. मी 6 वाजता झोपले. झोपल्या मला एवढी गाढ झोप लागली आणि त्या झोपेत मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात असं होतं की मिस्टर आणि मी दोघं जण आमच्या स्कूटीवरून आमच्याच गडिंग्लजमधल्या मेन रोडवरून दोघं चाललेलो आणि पाठीमागून एक मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकनं आम्हाला दोघांना एवढी मोठी जोरात धडक दिली की मी पाठच्या पाठी उडून बाजूला पडले. आणि मिस्टरना त्या स्कूटी सहित जवळजवळ 100-150 मीटर अंतरावर त्या ट्रकवाल्यानं फरफडत पुढे नेलं. मी पडल्यानंतर आजूबाजूला भरपूर लोक जमा झाली. त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी फक्त बापू बापू म्हणून ओरडत होते. त्यांचं लोकांचं सहाय्य न घेता बापूंच्या नामाच्या जोरावरच मी उठून उभी राहिले. आणि माझे मिस्टर कुठं दिसतात मला, मी बघण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या गर्दीतून अशी लोक बोलत होती की हा माणूस काय आता जिवंत राहिला नसला, हा संपलाच असेल असं म्हणून. पण मीच ओरडत होते की नाही, माझा बापू आहे, माझ्या मिस्टरांना काही होणार नाही म्हणून. बापू त्यांना वाचवा एवढंच माझं चालू होतं. आणि त्यात गर्दीतून मी मिस्टरांना बघितलं तर मला लांब माझी नजर गेली तर ती ट्रक थांबलेला, तिथं आमची गाडी पडलेली होती आणि मिस्टर व्यवस्थित उठून उभे होते. मी सुटकेचा निश्वास टाकला, बापूंना अंबरने म्हटलं. आणि थोड्याच वेळात असं स्वप्न माझं चालू होतं आणि इथपर्यंत झालं. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी मला हलवून जागा केलं. म्हटले 7 वाजले, तू उठणार होतीस, उठ. होय म्हटलं. मी उठले, पण मला खूप भीती वाटलेली. नुकतंच असं स्वप्न सकाळी पडलेलं, मला काही समजेना. पण मी घाबरून मिस्टरांना हे सांगितलं नाही, मला असं स्वप्न पडलंय. मी उठले आणि म्हटलं दत्तबापांना आणि बापूंना दोघांना म्हटलंय मला स्वप्न पडलंय, काय माहीत नाही. आजपासून माझ्याकडनं वाचन पण चालू करून घेतलंय. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला काही तुम्ही संकट येऊ देणार नाही असं मी हात जोडले बापूंना आणि मी माझ्या नित्याच्या कामाला लागले. परत माझ्या वाचनाचा 5वा दिवस होता, शुक्रवार होता.
त्या दिवशी संध्याकाळी मिस्टर कामावरून 6 वाजता घरी आले आणि 7 वाजता मला त्यांनी सांगितलं की मला बाहेर जेवणाचं आमंत्रण आहे, मी जेवणासाठी बाहेर चाललोय. ठीक आहे म्हटलं. आणि ते गेल्यानंतर एक अर्ध्या तासात आमच्याकडे अचानक पाऊस झाला आणि त्या पाऊस एवढा जोरात झाला की त्यामुळे पूर्ण रस्त्यावरचे आणि घरातले पण लाईट घालवले गेले. मग मला विचार आला की आता हे अंधारातनं कसे येतील काय, असं विचार करतच मी आपली बसले. 8:30 वाजता परत मिस्टर या तिथून जेवण आवरल्यानंतर आता कशाला थांबायचं, पाऊस गेला तोपर्यंत घरी जायचं म्हणून तिथून यायला निघाले. आमच्या घराच्या एक अर्धा किलोमीटर अंतरावर असतील. तोपर्यंत त्यांनी येत होते त्यावेळेला त्यांच्या समोर एक सायकलवरून मुलगा गाडीच्या बरोबर आडवा आला. तो बाजूला झाला, पण त्याला वाचवण्याच्या नादात मिस्टरांनी घाबरून, त्यांची गाडी स्लो होती पण ती स्लिप झाली आणि एक 10-12 फूट अंतरावर ते घसकटत गेले. त्यांच्या हातापायाला थोडं खरचडले केलं, पण पावसाच्या ह्याच्यामुळे लाईट अंधार होता म्हणून लोक पण कोण जास्त थांबली नव्हती, ती इकडं नव्हती तिथं. मग मिस्टरांनी स्वतःच उठून उभे राहिले, गाडी चालू केली आणि घरी आले. माझं आणि मुलांचं जेवण व्हायचं होतं म्हटल्यावर त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आणि आमची जेवणं झाल्यानंतर 9:30च्या दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितलं की असं माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मला थोडं हाताला पायाला खरचडलं आहे, पण जास्त काही झालं नाही, गाडीला पण काही झालं नाही. आणि बापूंची कृपा की त्या मुलग्याला पण काही झालं नाही. बापूने दोघांनाही सही सलामत बाजूला काढलेलं. जर अंधारात टक्कर दोघांची एकमेकाला धडक झाली असती, काय झालं असतं तर किती त्रास झाला असता. मला ते ऐकल्यानंतर मी त्यांची विचारपूस केली आणि अक्षरशः मी बापूंच्या फोटोजवळ जाऊन रडले. म्हटलं बापू, मला हे अगोदर तुम्ही स्वप्नात दाखवलेलं हे भयानक संकट होतं, पण तुम्ही माझं संकट हे थोडक्यात वाचवलं. म्हटलं दोघांना पण सही सलामत बाहेर काढलं म्हणून मी बापूंना अंबन्य म्हटलं. पण मला ते सारखं हुरहुर लागली. आणि सकाळी उठल्यानंतर मग मी मिस्टरांना सांगितलं की मला सोमवारी असं स्वप्न पडलेलं, पण तुम्ही घाबरशीला, तुमच्या मनात शंका आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. आणि आपल्याला बापूने वाचवले हे त्यांना ऐकल्यावर त्यांना पण अक्षरशः रडायला आलं. मी पण रडले. बापूंच्या फोटोकडं आम्ही दोघं बघत रडतच होतो. म्हटलं बापूंचीच कृपा आहे आपल्यावर म्हणून आपण वाचलो म्हटलं. आणि झालं, शनिवार झाला. रविवारी माझ्या पारांचा 7वा दिवस होता, त्यादिवशी माझं उद्यापन झालं. आणि आमचं एक बरेच दिवस रखडलेलं काम होतं, त्या कामाविषयी आम्ही कुणाचीही मदत घेतली नव्हती. फक्त आम्ही दोघं बापूंना सांगत होतो, बापू आमचं ते काम तेवढं होऊ दे म्हणून. आणि नेमकं त्या दिवशी आमचं काम ते पूर्ण झालं. मग मला मिस्टरांना थोडक्यात वाचवलं हाही आनंद होता, आमचं कामही पूर्ण झालेलं हाही आनंद होता. त्या आनंदाच्या भरात मी बापूंना परत सांगितलं की बापू, मी दत्त बाप्पांचं परत एकदा पारायण करते म्हणून. आणि असं म्हणून बापूंचं अंबन्य म्हणून हे केलं, आभार मानले. आणि एक 15-20 दिवस मला परत पारायणला शक्य झालं नाही. आणि परत 7 मार्चला मी परत पारायण करायला घेतलं, पारायण केलं. आणि 13 मार्चला माझं उद्यापन होतं परत 7व्या दिवशी. आणि त्या दिवशी उद्यापन केलं. आणि ती श्रीपाद वल्लभांच्या चरित्राच्या शेवटच्या पानावर असं एक वाक्य आहे की जे भक्त हे पारायण करतात त्या भाग्यवान भक्तांना गाणगापुरातनं प्रसाद येतो, असं म्हणून वाक्य आहे. ते अगोदरच्या पारायणात पण मी वाचलेलं होतं आणि त्या दिवशीच्या पारायणात पण ते शेवटच्या दिवशी माझ्या वाचनात आलं. वाचनात आल्यानंतर मी बापूंच्या फोटोकडे बघितलं आणि बापूंना म्हटलं, बापू आम्ही खरंच भाग्यवंत आहोत काय म्हटलं, तुमच्याकडनं आम्हाला गाणगापुरातनं प्रसाद येईल काय. पण नाही, गाणगापुरातनं नाही, निदान गुरुक्षेत्रामध्ये तरी येईल काय असं मला वाटायला लागलं. पण म्हटलं आम्ही एवढे भाग्यवान कुठले बापू, आणि मी काय तुझ्याकडे इच्छा बोलायला लागले की मला गुरुक्षेत्रामध्ये प्रसाद येईल काय. असं मला एक मन म्हणत होतं की बापू आपल्याला प्रसाद पाठवतील, आणि एक मन म्हणत होतं की मी काय अपेक्षा करायला लागले, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे असं पण वाटत होतं. पण तो दिवस तसा झाला. आणि नंतर सोमवारी आणि त्या दिवशी असा पण एक मनात विचार आला की आज प्रसाद आला असता, पण आज रविवार, पोस्ट ऑफिसला सुट्टी असते, पार्सल ऑफिसला सुट्टी असते आणि प्रसाद कुठनं येणार असं पण वाटलं. आणि झालं मग सोमवारी संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे माझं पारायण रविवारी झालं आणि सोमवारी संध्याकाळी 6 वाजता एक पार्सल ऑफिसवाला छोटा बॉक्स घेऊन आमच्या घरी आला.
आल्यानंतर माझ्या मुलग्यानं दारातच त्या बॉक्स घेतला आणि घरात येऊन म्हटला मम्मी कसला तरी बॉक्स आलाय, मी त्याला सांगितलं. मला एकदम शॉकिंग झालं. म्हटलं बॉक्स कसला आलाय, बॉक्सवर तरी आमचंच नाव होतं. म्हणून मी तो बॉक्स खोलला, आत बघितलं तर उदीची छोटी पांढरी डबी आणि ड्रायफ्रूट्सचा प्रसाद होता. मला अक्षरशः मी जे बेडवर बसलेली तिथं मला असं हुंदक्यानं दाटून रडायला आलं. म्हटलं काय माझा देव आहे, मी काय अपेक्षा केली आणि माझी लगेच अपेक्षा त्यांनी पूर्ण केली, माझी इच्छा पूर्ण केली. खरंच बापू तुला मी कसे आभार मानू तुझे, आणि तुला मी कसं अंबरने म्हणायला पण तो शब्द कमी पडायला लागला. मला एवढं हे वाटायला लागलं. तो बॉक्स मी खोलला, प्लेट घेतली, रडतच बापूंच्या फोटो समोरच ती उदीची डबी आणि ड्रायफ्रूटचा प्रसाद ठेवला, त्यातली मी उदी लावली आणि फोटो समोरच खुर्चीत दत्त बाप्पांच्या आणि बापूंच्या समोर त्यांचे आभार मानत मी भरल्या डोळ्याने त्यांच्या फोटोकडे बघत बसले. असे 5 मिनिटं मी तिथून हल्ले नाही. तेवढ्यात आमच्या गडिंग्लज तालुक्यातले 2 गावचे बापू भक्त, एका गावचे 1 दोघं नवरा बायको आणि एका गावचे 1 मुलगा, तिघं पण आमच्याकडे लॉकेट न्यायसाठी म्हणून आले. त्यांनी माझ्या डोळ्याकडे बघितलं आणि म्हटले काय झालंय. मला त्यांना कुठल्या शब्दात सांगू हे समजेना झालेलं आहे. पण शेवटी बापू भक्त आपण एकमेकांना बापूंचं सांगून आपण हे करतोय म्हटल्यावर त्यांना मी सांगितलं की असं झालेलं. आणि त्यावेळेला मी पारायण केलं. मागच्या वेळेला पण बापूंनी माझ्या मिस्टरांना सही सलामत सोडवलं, माझं अडलेलं काम केलं. आणि त्या दिवशी पण मी हे वाक्य वाचलेलं, पण मी एवढं मनाला वर घेतलं नव्हतं, दुर्लक्ष केलं, आपण एवढे भाग्यवंत नाही आहे म्हणून. पण आता जेव्हा मी पारायण परत केलं त्या दिवशी मला काय माहित नाही, काल माझ्या मनात सारखं विचारायला लागला की बापू गाणगा प्रयत्न नाही पण निदान गुरुक्षेत्रामध्ये मला तरी प्रसाद पाठवशीला काय, असं म्हणून विचारायला. आणि आज आमच्या घरी हा प्रसादाचा बॉक्स आलाय. मला काही समजत नाही, मला आनंद करू की बापूंना त्रास दिलाय म्हणून हे करू मला काही समजत नाही, असं मला व्हायला लागलं. त्यांनी पण बापूंचं आश्चर्य केलं, बापूंचे आभार मानले. खरंच आपला बापू ग्रेट आहे म्हणा लागले. वहिनी तुमची इच्छा बापूंनी पूर्ण केली आणि आम्हाला पण त्यातला प्रसाद द्या. मी लगेच उठले, त्यांना पण उदी दिली, प्रसाद दिला आणि ते आपलं साहित्य घेऊन निघून गेले. 7 वाजता मिस्टर घरी आले. मिस्टरना म्हटलं की बघा मी आज असं वाचन केलं, आज माझं उद्यापन झालंय, असं वाक्य आलेलं आहे. मी कालपासून त्याच मनस्थितीत होते. एका ह्यानं बापूंच्याकडे मागत होते आणि एका ह्यानं मी बापू तुझ्याकडे काय अपेक्षा करायला लागले हे पण म्हणत होते. पण आज योगायोगानं माझ्या बापूने माझी साध ऐकली, माझी इच्छा पुरी केली आणि मला प्रसाद पाठवून दिला. तर हा प्रसाद कुठून आलाय काय मला नेमकं समजेना झालंय. तर मिस्टर म्हटले अगं गेल्या 6 महिन्यापूर्वी जसं आपण दत्त तारक आराधनेसाठी मुंबईला बुकिंग केलेलं तसंच गेल्या महिन्यात पण मी मुलग्याच्या नावावर बुकिंग केलेलं आणि त्याची पूजा झाली. पण मी तुला ते बुकिंग केलेलं आणि पूजा झालेलं सांगायला विसरलोय आणि तुला हा आज प्रसाद बापूंनी पाठवून दिलाय. म्हणजे बघा माझा परमेश्वर, माझा सद्गुरू राय बापूराय कसं आहे की इकडं माझ्याकडे दत्त बाप्पांचं पारायण पण करून घेतलं, माझ्या नवऱ्याला संकटातून पण वाचवलं, माझं अडलेलं कामही केलं आणि माझी जी इच्छा होती, मला शंका होती, मला माहित होतं की ही पुरी होणार नाही, तरी पण मी सहज बोललेले, मनात माझं हे होतं, तरी पण बापूंनी माझ्या इच्छा पूर्ण करून घेतली. खरंच बापू तू इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहेस, भक्तांचं सगळं हे करतोस तू. तुम्ही खरंच बापू तुम्ही प्रेमळ आहात. मी अंबरने. हरिओम श्रीराम नाथ सवी.